तर जवळपास 1 तास घालवला मी इथं या अंडरग्राऊंड केव्ह सिस्टममध्ये. आता बाहेर जातोय. तर इथं केव्हच्या 100 मीटर इकडं मग अशी केव्स होती, बेलूम केव्स. तिथून जवळपास 100 मीटरवरती इथं बुद्धाचं स्टॅच्यू आहे. म्हणजे मागे दिसत असेल तर थोडं अजून जवळ जातो. मागच्या साईडला डोंगर आहेत, छोटीशी रांग आहे आणि इथं मस्तपैकी बुद्धाची मूर्ती आहे. इथं बुद्धाची मूर्ती ठेवण्याचं कारण एकच, कारण की इथं बुद्धकालीन अवशेष सापडलेत. ज्यावेळेस इथं बौद्धकालीन लोक इथं राहत होते, बुद्धिस्ट भंते मॉन्क्स. तर इथले अवशेष आता जे शहरामध्ये म्युझियममध्ये नेलेले आहेत. परंतु ही साईड बेसिकली काही वर्षापूर्वी बुद्धिस्ट साईट होती. तर फारच सुंदर आणि विशाल अशी मूर्ती आहे. एकदम शांत आणि ध्यान मुद्रेतलं श्री भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे इथे. पाहून फारच शांत आणि प्रसन्न वाटतं. तर आता मी जातो इथं. पुढे आता मला जायचं आहे गंदीकोटा ग्रँड कॅन्यन्सच्या दिशेने. बघूया बाहेर गेल्यावर काय बस मिळतात का, काय ऑप्शन आहेत का, तुम्हाला सांगतो. मग भेटूया मग. तर या इथं लेफ्ट साईडला हरिता म्हणून रिसॉर्ट होतं, जे की आंध्र प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं आहे. पण ते सध्या बंद आहे. बाहेर दोन्ही साईडला लॉक आहेत. त्यामुळं मला मुक्काम करायचं होतं आज इथंच, चांगल्या अशा प्रसन्न शांत वातावरणात. पण ते रिसॉर्ट इथं बंद असल्यामुळे मला आता गंदीकोटा इथून जे 60 किलोमीटर लांब आहे तिथं मला डायरेक्ट बस तर जात नाही. एक जम्मा दुगुलू म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथपर्यंत मला बस घ्यावं लागेल. आणि तिथून परत गंदीकोटा जे आपलं रिवन कॅन्यन आहे तिथून परत 3-4 किलोमीटर लांब आहे. तर बघूया तिथून काय रिक्षाचे ऑप्शन आहेत का. तर पहिल्यांदा आपलं 60 किलोमीटर लांब जम्मा दुगलू असं काहीतरी नाव आहे. प्रोनाऊन्स करायला थोडं अवघड आहे, कारण की इथले लोकल भाषा तेलुगू भाषेतले हे शब्द आहेत सगळे. तर आता मी बाहेर जातो आणि बस मिळाला तुम्हाला भेटतो. बस मिळेल तर यांनी मला हेल्प केली. आणि थोडं 4 किलोमीटर ओके. थँक्यू. तर इथं एक गाव आलं आहे, आपण कोली म्हणजे त्याचं नाव मी स्क्रीनवर मेन्शन करेल. नाव फार अवघड आहे इथं प्रोनाऊन्स करायला. तर इथं मला आता जम्माला मुदुगू या गावाला जायचं आहे. 55 किलोमीटर आहे. हा इथला बस स्टॉप आहे. ते कोणातरी विचारावं लागेल जम्माला मुदुगुलू म्हणून. किधर जा रहा है? जम्माला ताडपत्रीला चालली होती ती टमटम. तर मी मगाशी सांगत होतो, मी आता आहे कोलिमी गुंडला गावाला. ते समोर बस स्टॉप आहे आणि इथूनच बेलूम केव्ह 4 किलोमीटरवरती आहे. तुम्ही कधी भविष्यात इकडे यायचा प्लॅन केला तर तुम्हाला इथं कोलिमी गुंडला म्हणून गावाला यावं लागेल बसने.
आणि इथून टमटम किंवा रिक्षा डायरेक्ट बसला जातात. 4 मध्ये हायवेलाच लागतं ते का बेलूम केव्ज म्हणून. इथं एक ज्यूसचं दुकान आहे. क्या है, जूस है क्या? कौन सा जूस है? पपाया. पपाया ये कौन सा है? ये कौन सा है? कितने का है? 10 दे दो एक. और 10 रुपयाला ज्यूस आहे. काय नाव सांगितलं मला काय कळलंच नाही. काय वाईट नाही आहे, छान आहे. 10 रुपयाच्या मानाने तरी छान आहे. ये बस मिलेगा जम्मालू मधु के लिए? यहाँ से बस मिलेगा जम्माडू बस मिलेगा ना? मी फिनिश करतो आणि बसमध्ये भेटतो तुम्हाला. तर या इथे रॅमको सिमेंट म्हणून एक छोटंसं गाव बसवलं आहे. तर रॅमको सिमेंट म्हणून फॅक्टरी आहे. तर रॅमको सिमेंटची मागं पण तुम्हाला दाखवलं होतं अल्ट्राटेक सिमेंटची फॅक्टरी. भरपूर फॅक्टरी आहे त्या भागात सिमेंटच्या, कारण की त्या विशिष्ट प्रकारचे दगड सापडतात तिथे. आणि मी आता बसमध्ये बसलो. बस मिळाली मला त्या बेलूम पाशी मगाशी जिथं थांबलो होतो. कोमिली गुडू असं काहीतरी नाव होतं गावाचं. तिथून जम्माला गुडू टोटल 48 किलोमीटर आहे. 1 तासाची जर्नी आहे. 1.5 तासात पोहोचेल तिथं. बघू आता तिथं गेल्यावर मला गंडीकोटा डायरेक्ट जम्मालू गुडूपासून गंदीकोटा 10 किलोमीटर लांब आहे. तर तिथे गेल्यावर बघू काय ऑप्शन आहेत जायचं गंदीकोटाला. जर का फार उशीर झाला तर मग मी जम्मालू मुडू मध्ये मुक्काम करेल. तर भेटूया जम्मालू मुडूला गेल्यावर. तर मित्रांनो मी पोहोचलोय जम्माला मुदुगू म्हणून एक गाव आहे इथं आंध्र प्रदेशमध्ये. इथून गंडीकोटा आहे 12 किलोमीटर 14 किलोमीटर. गंडीकोटामध्ये एक टेंटवाला आहे रिव्हर टेंटवर. त्याला मी कॉन्टॅक्ट केला आहे नागेदेव म्हणून आहे. तो येतो म्हणला आहे. मग व्हॉट्सअप मेसेज केला होता. तिथून परत मी त्याला कॉल लावला. कॉल काय उचलला नाही. बघू तो घ्यायला आला तर ठीक आहे. आपल्याला टेंट आहे तिथे गंदीकोटाला, तिथं जायचं आहे. नाही आलं तर मग इथंच मुक्काम करावं लागेल. तुम्ही हॉटेल पण बघून ठेवलं आहे. 800 मीटरवरती हॉटेल आहे.